राहता शहराच्या विकासाला आता हायटेक टच मिळणार आहे. जापानी तंत्रज्ञानाच्या मदतीने राहत्यात आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे. वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. हीच समस्या सोडविण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत कातनाल्यात उतरून पाहणी केली. कातनाला अंडरग्राऊंड करून त्यावर भव्य बाजारतळ उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या खर्चातून हा हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून महाराष्ट्रात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही राहत्याचा विकास झालेला आहे, अनेक वर्षापासून साहेबांच्या आणि माझ्याही मनामध्ये खंत होती की राहत्याला बाजारासाठी जागा नाही. वीरभद्र महाराजाच्या प्रांगणामध्ये जो बाजार लागतो तो आज बाजार साकुरीचे रस्ते जाम करत आहे, तो बाजार आज नगर मनमाड जाम करत आहे, तो बाजार आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कॉम्प्लेक्सचं पूर्ण एंट्रन्स बंद करत आहे. आणि म्हणून कुठेतरी बाजारतळ व्हावं, जागेची उपलब्धता नसल्याने यावेळेस आपण एक प्रयोग करतोय. एक पहिली टेक्नॉलॉजी आहे जी जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये आपण त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि असा निर्णय घेतला गेलेला आहे की कातनाला म्हणजे साकुरीच्या पुलापासून तर नगर मनमाडच्या पुलापर्यंत जो कातनाल्याचा स्पेस आहे तो 50 वर्षाच्या पूरला लागणारं पाणी ग्राह्य धरून तेवढ्या साईजचे मोठे कॉन्क्रीट डॅक टाकून तो पूर्ण कातनाला परिसर अंडरग्राऊंड केला जाणार आहे. अंडरग्राऊंड केल्यानंतर माझ्या मते जवळपास 1 ते 1.25 एकर जागा राहत्याच्या बाजारतळासाठी उपलब्ध होईल आणि हा राहत्याचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. आणि एकदा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर याचा बोध घेऊन अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नाले वाहत आहेत आणि जिथं शहरीकरण वाढलेलं आहे असा पर्याय आपण उपलब्ध करून देणार आहोत. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्रित बसलो होतो, नगरसेवक नगराध्यक्षांबरोबर चर्चा झाली. कातनाल्याच्या हातीमध्ये जेवढं अतिक्रमण आहे त्यांना नोटिसा द्यायचं काम सोमवारपासून आपण करत आहोत. मटन मार्केट जे आहे ते मटन मार्केट तुर्तास आपण स्थलांतर करीत आहोत. बाजार तर विकसित झाल्यानंतर परत मटन मार्केट जसं लोणीला एक मॉडेल मटन मार्केट तयार झालंय तसंच मटन मार्केट आपण राहत्यामध्ये देखील तयार करणार आहोत. त्या संदर्भात सगळी चर्चा झालेली आहे. कातनाला हा पूर्ण साफ केला जाईल. आज मी स्वतः कातनाल्यामध्ये उतरलो, इतकी दुर्गंधी आहे. तिथं मांस फेकलं जातं, तिथं कोंबडीचे पंख आणि ते सगळं जे होतं तिथं फेकलं जातं. हे राहता आपण पाहिलेलं नाही. म्हणून मी ताबडतोब पालकमंत्री महोदयांनी विनंती करून 50 लाख रुपयाचं इन्सिनरेटर राहत्या शहरासाठी आपण मंजूर करतोय, जेणे की जेवढं कचरा हा मटन मार्केटमधून एकत्रित होईल त्याचा डायरेक्ट जाळून हा कचरा कुठेही इतर पाणी दूषित करणार नाही. ही सुरुवात आहे. 2 वर्षामध्ये राहता ओळखू येणार नाही. विकासाच्या दृष्टिकोनातून हे मी तुम्हाला शब्द देतो. हा कातनाल्याच्या प्रकल्पाला लागणारे 7 कोटी रुपये हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मंजूर करून घेतलेत. याचं काम आपण माझ्या मते 1 एप्रिलपासून सुरुवात करत आहोत आणि 1 एप्रिलला सुरुवात केल्यानंतर पावसाळ्याच्या आत ते बाजारतळ विकास झाल्यावर ना वीरभद्र महाराजांच्या समोर बाजार लागेल, ना साकुरीच्या रस्त्यांवर बाजार लागेल, ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स समोर बाजार लागेल. बाजारतळ एकच, ते राहत्याचं बाजारतळ. मग सगळे पाळणे भविष्यात तिथे यात्रेचे लागतील, जेवढे सणासुदीचे स्टॉल लागतील ते रस्त्यावर लागतात तिथं लागतील. ते राहत्याचं औद्योगिक केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे. असं एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण करत आहोत. मला विश्वास आहे आणि मी राहत्या शहराच्या जनतेला विनंती करतो की जे काय आम्ही करतो हे तुमच्यासाठी आहे. एखादे 2 लोक नाराजही होतील, काही लोक विष कालवायचा प्रयत्न करतील, पण मी हात जोडून विनंती करतो जनतेला की आपण सगळ्यांनी सहकार्य करा. म्हणजेच राहता शहरात आता विकासाची नवी वाट खुली होत आहे. जापानी तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा राहणारा हा हायटेक बाजारतळ भविष्यात राहत्याची नवी ओळख ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रहार न्यूज लाईन, अहिल्यानगर.